नमस्कार मंडळी, चला तर मग आज पाहूयात आळूच्या पानाचं फतफदं. तर त्यासाठी आपण आळूची पाने स्वच्छ धुवून छान बारीक अशी चिरून घेणार आहोत. खरं तर आळूच्या फतफद्यामध्ये की नाही आळूचे जे देठ असतात ते सोलून घातले तर भाजी खूप सुंदर होते. पण आता आपल्याकडे कसं फक्त पानं अवेलेबल आहेत, पण पानाचीही तेवढी टेस्टी भाजी होती, त्यात काही वावगं नाही. तर आपण काय करतोय, बारीक ही पानं चिरून घेत आहोत आणि मग पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायची. आणि मग काय करायचं, घ्यायचं एक कुकरमध्ये घ्यायची भाजीमध्ये घालायची 1 वाटी तूर डाळ, 2 चमचे मूग डाळ आणि थोडेसे शेंगदाणे, कच्चे शेंगदाणेच वापरायचे भाजीसाठी. आणि पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते पाणी आपण निथळून काढणार आहोत. मग काय करायचं, कुकरमध्ये भाजी आणि डाळ बुडेल एवढं पाणी घालायचं आणि टोमॅटो घालायचं, एक आंबट गोड चवीसाठी खूप चांगला असतो म्हणून. आणि कुकरला की नाही आपण 3 शिट्ट्या देऊन घेणार आहोत, म्हणजे भाजी आणि डाळ आपली मऊसूत शिजली जाईल आणि एकजीव होईल. घोटताना डाळ वेगळी आणि भाजी वेगळी असं काही होणार नाही. तर मग कुकरची शिट्टी झाली की आपण भाजी उघडून पाहूयात. तर बघा, भाजी मऊसूत शिजलेली आहे आणि डाळही मऊसूत शिजलेली आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला ह्या भाजीला घोटून घ्यायचं आणि 4-5 मिरच्या, थोडंसं लसूण आणि जिरं, थोडं मीठ मिक्सरला थोडंसं वाटून घ्यायचं आणि भाजीमध्ये बेसन 1 चमचा आणि थोडीशी हळद घालून थोडं पाणी घालायचं आणि एकजीव करून घ्यायचं. घोटून एकजीव भाजी जेवढी होईल तेवढी आपण हातावर घोटून घ्यायची. नंतर 10-12 लसूण पाकळ्या टेचून घ्यायच्या. पातेल्यामध्ये तेल घालायचं आणि आपण वाटलेला जो ठेचा आहे त्यातला आपल्याला जेवढं तिखटसर हवं आहे तेवढं भाजीमध्ये घालायचं आणि भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची. मग तेलामध्ये टाकायचे लसूण, नंतर घालायचं जिरं, मग घालायची राई आणि राई तडतडली की त्यामध्ये घालायचं हिंग आणि मग त्यावर झाकण ठेवायचं आहे. आणि फोडणी कशी आपली खमंग व्हायला हवी म्हणून त्यावरती झाकण ठेवायचं. झाकण ठेवून झालं की आपण कुटलेली भाजी एक पळी टाकायची आणि पुन्हा झाकण लावायचं, म्हणजे भाजीमध्ये फोडणीचा वास जातो. मग राहिलेली कुकरची भाजी सगळी आपण टाकून घेऊया आणि पहा, दाटसर अशी भाजी 5 मिनिटातच तयार झालेली आहे. यासाठी इंद्रायणी भात आणि भाजी खूप सुंदर कॉम्बिनेशन. तर नक्की करून पहा. धन्यवाद.